विद्यार्थी मित्रांनो, आपला प्रॅक्टिस सेट 1.1 चालू होता, ज्याच्यामध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व केली होती. तर आता आपण ॲक्टिव्हिटी सॉल्व करायच्या राहिल्या होत्या आपल्या दोन, ही एक आणि दुसरी एक आहे. तर ही कशी सॉल्व करणार? जसं त्याने दिलेलं आहे ते फक्त आपल्याला व्यवस्थित कॅल्क्युलेट करून सॉल्व करायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काही डोकं लावायची आपल्याला काही गरज नाही. तर पहिल्या सुलायाने काय म्हटलेलं आहे बघा, सॉल्व इक्वेशन बाय इलिमिनेटिंग वाय. वायला इथं आपल्याला इलिमिनेट करायचं आहे. वायला इलिमिनेट करायचं म्हटल्याच्यानंतर मग इथं बघा बरं, या इक्वेशनमध्ये हेच इक्वेशन आहे. तर काय करावं लागेल, इक्वेशन 2ला 2नी मल्टिप्लाय करावं लागणार. आपण काय करतो, याला इक्वेशन नंबर 1 असं नाव देतो, याला 2. तर याच्यामध्ये एक्सला तरी इलिमिनेट करतो, नाही तर वायला तरी इलिमिनेट करतो. मग इथं वायला इलिमिनेट करायला सांगितलेलं आहे त्यानं, आणि त्याने दिलेलं आहे पण आहे याच्यामध्ये काय, मल्टिप्लाईंग इक्वेशन सेकंड बाय 2. म्हणजे काय, इक्वेशन सेकंडला 2नं मल्टिप्लाय करायचं. मग काय होईल, मग इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 2. 2नं जर मल्टिप्लाय केले तर हे काय होईल 5x इंटू 2, याला 2नं मल्टिप्लाय करायचं, राईट. मायनस y इंटू 2, याला 2नं मल्टिप्लाय करायचं, आणि हे 18 इंटू 2 या टाईपमध्ये आपल्याला इक्वेशन भेटेल. मग इथे आपल्याला बॉक्सेस दिलेले आहेत बघा. या बॉक्समध्ये काय येईल, 2 येईल. या बॉक्समध्ये काय येईल, 2 येईल. या बॉक्समध्ये काय येईल, 2 येईल. म्हणजे काय, 2नं मल्टिप्लाय करायलो आपण, त्याच्यामुळे 2 येईल या तिन्ही बॉक्समध्ये. हे तर एवढं तर समजलंच असेल तुम्हाला. काय येईल इथं, मल्टिप्लाय बाय 2. इथं 2 येईल, इथं 2 येईल, आणि इथं 2 येईल, राईट. या तिन्ही जागी 2 2 2 येईल. आता याला सॉल्व करा या इक्वेशनला. तर काय होईल, 5 2 10, हे किती होतील, 5 2 10x मायनस 2y बराबर हे किती होतील, 18 2 36, राईट. हे इक्वेशन आपल्याला असं भेटेल. तर या इक्वेशनमध्ये बघा 10x आणि 2y याने लिहिलेले आहेत. 10x मायनस 2y. तर या डब्यामध्ये काही हे 18 गुणिले 2 किती येतील, 36 येतील, बरोबर आहे. किती येतील, 36 येतील. आता यानं काय केलं, या इक्वेशनला नाव द्यायचं किती, इक्वेशन नंबर 3. इक्वेशन नंबर 3 नाव द्यायचं. आता कशाचा विचार करायचा, या इक्वेशन 1चा आणि इक्वेशन 3चा, या दोघांचा विचार आपल्याला करायचा. त्याने पण दिलेलं पण आहे तिथं. काय म्हणते, ॲड इक्वेशन फर्स्ट अँड थर्ड. आपल्याला काहीही दिमाग लावायचा नाही याच्यामध्ये. त्यांनी जे सांगितलं तेच सॉल्व करायचं. ॲड म्हटलेलं आहे, कोणतं फर्स्ट आणि थर्डला ॲड करून टाका म्हणते. आपण करूया. मग काय होते, फर्स्ट प्लस थर्ड या दोघांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे. काय होईल मग, हे फर्स्ट काय आपलं, फर्स्ट आहे आपलं 3x प्लस 2y इक्वल टू 29. हे इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. थर्ड काय, 10x मायनस 2y इज इक्वल टू 36. या दोघांची काय करायची आहे, बेरीज, ॲड करायचं आहे. ॲड केल्याच्या नंतर आपल्याला काय मिळेल, हे 10 आणि 3 13x, किती 13x. हे 2y कॅन्सल होतील, इलिमिनेट व्हाईल, बरोबर आहे. इक्वल टू, आता या दोघांची बेरीज किती येते, 9 आणि 6 15 5 4 1 3 3 6, हे 65 येईल, बरोबर आहे. 13x बरोबर 65 असं काहीतरी आपल्याला भेटायला. मग मला सांगा, इथून आपण एक्सची व्हॅल्यू काढू शकतो. कसं काढणार, एक्सची व्हॅल्यू, x इक्वल टू 65. हे काय होईल, इकडे 13 भागाकारात जाईल, डिवायडेड बाय 30. कितीचा भाग बसते, 13 5 65, 5चा भाग बसायला. एक्सची व्हॅल्यू काय भेटायली आपल्याला, 5 भेटायली, राईट. मग आता या इथं बॉक्सेसमध्ये काय लिहायचं आहे, ती त्यांनी जी जागा दिलेली आहे, पहिल्या याच्यामध्ये काय लिहिणार, इक्वेशन नंबर थर्ड ॲज इट इज लिहून टाकायचं. कुठं, या बॉक्सेसमध्ये इक्वेशन नंबर थर्ड ॲज इट इज लिहून टाकायचं. इथं काय येईल मग, इथं 10x मायनस 2y इज इक्वल टू 36. मग इथं 2y काय होईल, कॅन्सल होईल. इथं बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येते की हा डबा दिला, मग या दोघं कॅन्सल होतात म्हणल्यावरती लिहायचं काय, याची बेरीज लिहायची, कोणत्याची, एक्सवाल्याची. 10 आणि 3 13x, 13 हे 0 होते, याला लिहायची गरज नाही, हे 0 होते. मग पुन्हा या दोघांची बेरीज किती आली, 65 आली. आपण काढलेली आहे, इथं बघू शकता आपण कशा प्रकारे काढलेली आहे ती. एक्सची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे बघा, इथं काय आलेली आहे, 5. मग इथं 5 मी लिहून टाकतो, x इज इक्वल टू 5. असं पुटअप करायचं, अगोदर सॉल्व करून बघायचं. सॉल्व केल्याच्या नंतर आपल्याला अंदाज येते कुठं काय लिहायचं आहे ते. आता नंतर काय म्हणते, ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे कुठं, इक्वेशन नंबर 1मध्ये. आपण 3मध्ये पण ठेवू शकतो, पण त्यांनी 1मध्ये सांगितलेली आहे, तर आपण 1मध्ये ठेवून द्यायची. x इक्वल टू 5 ही व्हॅल्यू कुठं ठेवायची,
इक्वेशन नंबर फर्स्ट. मग काय लिहिणार, पुट x इज इक्वल टू किती आलेली आहे आपली व्हॅल्यू 5. पुट x इज इक्वल टू 5 पुट इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्टमध्ये मी हे पुट करावं. इक्वेशन फर्स्ट काय आपलं बघा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 29. हे आपलं इक्वेशन नंबर फर्स्ट आहे. तर एक्सला कशाने रिप्लेस करायचे, या एक्सला कशाने रिप्लेस करायचं 5नं. मग काय होईल 3 × 5 प्लस 2y इज इक्वल टू 29 येईल. मग हे किती होईल 5 × 15 प्लस 2y इज इक्वल टू काय होईल 29. मग 2y इक्वल टू काय येईल, 2y इज इक्वल टू 29. इकडं प्लस आहे तिकडं जाऊन काय होईल मायनस होईल, राईट. हे इकडं प्लस आहे तिकडं जाऊन मायनस होईल. मग किती राहतील इथं 14 राहतील. किती राहतील 14. 2y इज इक्वल टू किती येते 14. वायची व्हॅल्यू किती येते 7. 14 डिवायडेड बाय 2. इथून वायची व्हॅल्यू आपल्याला भेटायली 7 ही भेटायली आहे वायची व्हॅल्यू. ह्या अशा प्रकारे आपण सॉल्व करू शकतो. मग इथं त्याने दिलेले आहेत बघा स्टेप्स. हे जर पुढं जर केलं तर आपण कुठं एक्सच्या जागी काय ठेवणार, एक्सच्या जागी इथं ठेवायचं आहे बघा 5. मग हे 3 गुणिले इथे किती येतील 5, बरोबर आहे. हे 2y जशाच तसे 5 × 15. 15 तिकडं काय होतील मायनस होतील, तुम्हाला सांगितलं होतं. हे काय होतील मायनस. आता 29मधून 15 गेल्याच्यानंतर किती राहतात, 29मधून 15 गेल्याच्यानंतर 10 × 4 14 राहतात. किती राहतात 14 राहतील. मग याला काय करणार आपण, वायची व्हॅल्यू काढायची म्हटल्यावर इथं 2y इज इक्वल टू 14 आलेला आहे. मग y इज इक्वल टू काय येते 14 डिवायडेड बाय 2. वायची व्हॅल्यू काय येते 7 येईल. मग x, वायची व्हॅल्यू लिहून टाकायची. एक्सची व्हॅल्यू आपली किती आली 5, वायची व्हॅल्यू किती आली 7. हे असं एवढं सोपं आहे सॉल्व करायचं. दुसरी एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे बघा तुमच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, ती एक सॉल्व करणार आहोत आपण. ही बघू शकता आपण ॲक्टिव्हिटी. जसं त्यांनी सांगितलं तशा प्रकारे आपण सॉल्व करायचं, काहीही डोकं लावायचं नाही. मग कसं सॉल्व करणार आपण त्यांना बघूया, सॉल्व करूया. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे 2x मायनस 3y इज इक्वल टू 12. याला काय करणार नंबरिंग द्यायची, इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड. आता त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा बरं इथं, त्यांनी म्हटलेलं आहे ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. ॲड करा म्हटलेलं आहे, ॲड करायचं, काही दिमाग लावायचा नाही याच्यामध्ये. मग इक्वेशन नंबर फर्स्ट याला दोघांना ॲड करून घेतो मी, फर्स्ट प्लस सेकंड. का होईल मग हे 5x प्लस 3y इज इक्वल टू 9 आणि दुसरं 2x मायनस 3y इज इक्वल टू 22. त्यांनी जे सांगितलं तेच करायचं. आपण काही ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्या मनाचं डोकं काही लावायचं नाही. तर मला सांगा हे का होईल 5 × 2 7x 7x. हे 3y का होईल कॅन्सल होईल. हे का होईल 12 × 9 21. मग एक्सची व्हॅल्यू काय येईल, इकडं गुणाकारामध्ये तिकडे जाऊन भागाकारात जाईल. 21 डिवायडेड बाय 7 किती येईल, एक्सची व्हॅल्यू 7 × 21 3 येईल. एक्सची व्हॅल्यू आपली आली 3. ही व्हॅल्यू कुठं पुट करायला सांगितली तर बघा त्याने, आपण बघूया. एक्सची व्हॅल्यू आपली निघालेली आहे या बॉक्समध्ये. ॲक्टिव्हिटीच्या नंतर तुम्हाला सांगतो कुठं काय भरायचं. नंतर काय म्हणते ते एक्स इज इक्वल टू, बरं आपण भरून घेऊया अगोदर. इथं काय येते मला सांगा बरं. साधी सोपी बेरीज आहे. 5 × 2 7x 7x इथे लिहून टाकायचं, राईट. 7x लिहिल्याच्या नंतर याची दोघाची बेरीज किती येते, या दोघाची बेरीज एक्स दिलेला आहे, सॉरी फक्त इथं 7 लिहायचं आहे. एक्स दिलेला आहे त्याने कोइफिशियंट, फक्त या दोघाची बेरीज करायची, इथं 7 येईल फक्त. मग या 9 × 12 किती होतं ते 21. मग 21 एक्स इज इक्वल टू काय येईल 21 डिवायडेड बाय 7. 21 डिवायडेड बाय 7 म्हणल्यानंतर किती येते याची व्हॅल्यू 3 येईल. मग 3 ही व्हॅल्यू कुठं पुट करायची, इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये पुट करायची. त्याच्यामध्ये इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये. इक्वेशन नंबर फर्स्ट काय सॉल्व करा. 5x प्लस 3y इज इक्वल टू 9. या इक्वेशनमध्ये काय पुट करायचं, x इज इक्वल टू 3 पुट इन फर्स्ट. आता हे फर्स्टमध्ये पुट केल्याच्यानंतर काय होते
एक्सच्या जागी 3a व्हॅल्यू रिप्लेस करायची. इथं बघा एक्स आहे, एक्सच्या जागी ही व्हॅल्यू रिप्लेस करायची. मग काय होईल 5 × 3 + 3y = 9 येईल. असं आपल्याला इक्वेशन भेटेल. मग किती होईल 5 × 3 15, 15 + 3y = 9. मग इथं काय आहे प्लस आहे राईट साईड, लेफ्ट हँड साईडला जर गेली तर काय होईल मायनस होती. मग काय व्हॅल्यू भेटेल आपल्याला 3y = 9 - 15. मग कसं सॉल्व करायचं याला, आपण तुम्हाला एक सोपं एक्झाम्पल दिलेलं आहे बघा. काय एक्झाम्पल दिलं होतं मी अगोदर, 2 मधून जर 1 जर गेला तर किती राहते 1 राहते. पण तुम्हाला जर विचारलं कोण 1 मधून जर 2 जर गेला तर कसं सॉल्व करायचं याला, 2 मधूनच 1 काढायचा. पण साईन मोठ्या संख्येत द्यायचं. मोठी संख्या कोणती आहे इथं 2 आहे. मग 2ला साईन कोणता आहे मायनसचं. मग इथं किती राहतील -1 राहते. मग इथं पण सेमच करायचं. 15 मधूनच 9 काढायचे, पण साईन मोठ्या संख्येत द्यायची. मोठी संख्या कोणती आहे इथं 15 आहे. 15ला साईन कोणता आहे मायनसचा आहे. मग मायनसचं साईन आहे म्हटल्यानंतर याचे किती राहतात 15तून 9 काढा. 15तून 9 गेल्याच्यानंतर आपले 6 राहतात. पण साईन मोठी संख्या 15 असल्यामुळे इथं साईन कसं येईल मायनसचं येईल. आता इथं 3 काय मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, खाली जाऊन काय होईल डिवाईडमध्ये जाईल. y = -6 / 3 येईल. भाग द्यायला 3 × 3 3 2 6. वायची व्हॅल्यू काय भेटायली आपल्याला, वायची व्हॅल्यू इथं भेटायली आपल्याला 2 भेटायली. किती 2. तर एक्स आणि वायची दोघांची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे बघा. मग कुठं कसं लिहायचं मग याला तुम्ही बघा या ॲक्टिव्हिटीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे, इक्वेशन फर्स्टमध्ये पुट केलं आहे. इक्वेशन फर्स्ट बघा इथं 5 त्याने दिलेलं आहे. फक्त एक्सची व्हॅल्यू तिथं पुट करायची. एक्सची व्हॅल्यू काय 3 आहे. इथं फक्त 3 लिहायचं आहे तुम्हाला. बोर्डला डायरेक्ट तुम्हाला 2 ते 3 मार्काला येते. मग इथं किती लिहायचं फक्त 3. एवढं सोपं आहे. पुन्हा इथं काय करणार 5 × 3 = 15. ही काय लेफ्ट हँड साईडला आहे. तिकडे जाऊन राईट हँड साईडला काय होते मायनस होते. तुम्हाला सांगितलं होतं त्याने साईन पण दिलेलं आहे मायनस. त्यानं साईन दिलेलं आहे म्हणजे आपण प्लस क्वांटिटी लिहायची. इथं काय ते 5 × 3 = 15 आहे. ते आपण सॉल्व केलेलं आहे बघा. मी सॉल्व करून दाखवलं होतं तुम्हाला. हे 15, हे जे 15 आहे तिकडे जाऊन काय झालं तर मायनस झालं. तेच करायला मी इथं हे काय झाली मायनस झाली. मग इथं 9 मधून 15 गेल्याच्यानंतर किती राहतं त्याचं एक्झाम्पल पण सांगितलं तुम्हाला. 2 मधून 1 गेल्यावर 1 राहते. पण 1 मधून 2 गेल्यावर किती राहत असते -1 राहते. मोठ्या संख्येत साईन भेटते राईट. मग इथं काय करणार आपण 3y = आपल्याला काय भेटलं इथं 3y = आपल्याला भेटते बघा 9 मधून 15 गेल्याच्यानंतर इथं -6 काय भेटते इथं -6. मग -6ला डिवाईड करा. -6 / 3 कितीचा भाग बसते 3 2 6 -2चा भाग बसते. मग एक्सची व्हॅल्यू आपली काय आली होती बघा. एक्सची व्हॅल्यू अगोदर आली होती 3 आणि वायची व्हॅल्यू आलेली आहे -2. हे बघा एवढं सोपं आहे. बोर्डला कन्फर्म येणार आहे. प्रॅक्टिस करा. थँक्यू. चांगलं जर वाटेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.